नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण फ्री रेंज कोंबडी पालन या विषयाबद्दल माहिती पाहणार आहे। महाराष्ट्रातील खूप सारे शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळलेले आहेत आणि शेतकरी बांधवांना माहीत आहे की कुक्कुटपालन आपण दोन पद्धतीने करू शकतो, बंदिस्त पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत। अर्धबंदिस्त पद्धतीलाच आपण फ्री रेंज असे म्हणूया। बंदिस्त पद्धतीमध्ये आपण आपल्याकडील कोंबडीला 24 तास खाद्यपुरवठा करत असतो आणि हाच खर्च कमी व्हावा यासाठी आपण या कोंबड्यांना जर अर्धबंदिस्त पद्धतीने पाळले तर आपण खाद्यावरचा 30 ते 40% खर्च कमी करू शकतो। अर्धबंदिस्त पद्धती कुक्कुटपालन करत असताना आपल्याला बंदिस्त शेडची गरजच आहे, त्याचबरोबर आपल्याला बंदिस्त शेडच्या बरोबर खुली जागासुद्धा असणे गरजेचे आहे। खुली जागा ठेवतेवेळी लक्ष देणे गरजेचे आहे की आपल्याकडील देशी कोंबडीला एका कोंबडीसाठी साधारणतः 4 ते 5 स्क्वेअर फूट जागा आपल्याला देणे गरजेचे आहे। त्याचबरोबर या जागेला, खुल्या जागेला कंपाऊंड कुंपण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून बाहेरील मोकाट पशुपक्ष्यापासून यांचे संरक्षण होईल। कंपाऊंड करून घेत असताना आपल्याला जाळी, लोखंडी जाळी किंवा आपण काटेरी कुंपण करून घेऊ शकतो। यापासून आपण इतर पशुपक्ष्यापासून आपल्या पक्ष्यांचे संरक्षण करू शकतो। तसेच आपण खुल्या जागेमध्ये यांचा खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी आपल्या शेतीवरील गवत, काडी कचरा, पालापाचोळा या सर्व गोष्टी या खुल्या जागेमध्ये टाकणे आवश्यक आहे, जेणेकरून याच्या माध्यमातून किडे, मुंग्या व इतर छोटे छोटे कीड असेल, इतर गोष्टी ज्या की अन्न स्वरूपात आपल्या कोंबडीला मिळतील, अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शेतावरील सगळं काडी कचरा इथं टाकणे गरजेचे आहे। अशा पद्धतीने जर आपण अर्धबंदिस्त कुक्कुटपालन केले तर आपला खाद्यावरचा खर्च साधारणतः 30-40% कमी होतो। धन्यवाद।